हॅलो फ्रेंड्स, मी रुचिता स्वागत करते पुन्हा एकदा इंग्लिश ग्रामर या आपल्या ऑनलाईन व्हिडिओ कोर्समध्ये। मित्रांनो, आरोग्य सेवकच्या 13,000 जागांच्या भरतीची जी नोटिफिकेशन आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल। आपला जो कोर्स आहे तो परीक्षेच्या अनुषंगाने अतिशय महत्त्वाचा कोर्स आहे आणि जे कंटेंट तुम्हाला कोर्समध्ये प्रोव्हाइड केलेलं आहे तर या एक्झामसाठी अतिशय उपयुक्त असं कंटेंट तुम्हाला आपल्या कोर्सवर मिळणार आहे। जर तुम्हाला आपला कोर्स परचेस करायचा असेल तर खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता। आजच्या सेशनमध्ये आपण आरोग्य सेवक या एक्झामसाठी विचारल्या गेलेल्या विविध प्रश्नांचं अनालिसिस घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया क्वेश्चन पेपरच्या अनालिसिसला। पहिला प्रश्न आहे, चूज द करेक्ट आर्टिकल। खाली सेंटेन्स दिलेला आहे आणि त्या सेंटेन्सच्या खाली आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत। या 4ही ऑप्शन पैकी कोणतं ऑप्शन बरोबर आहे ते आपल्याला ओळखायचं आहे। सेंटेन्स बघूया काय आहे। शी इज डॅश अनटायडी गर्ल। ऑप्शन दिलेला आहे, ए ऑप्शन आहे त्यामध्ये पर्याय ए दिलेला आहे, बी ऑप्शन मध्ये अँड, सी ऑप्शन मध्ये द आणि डी ऑप्शन मध्ये म्हटलंय नो आर्टिकल। तर या 4ही पर्यायांपैकी कोणता पर्याय योग्य आहे ते आपल्याला बघायचं आहे। बघूया, शी इज डॅश अनटायडी गर्ल। शी इज अ अनटायडी गर्ल आपण म्हणू शकतो का? या सेंटेन्स मध्ये ए हे आर्टिकल आपण वापरू शकतो का? तर नाही, कारण अनटायडी याची सुरुवात यू पासून झालेली आहे आणि आपण बघितलं होतं आर्टिकल मध्ये की ज्या शब्दाची सुरुवात ए ई आय ओ यू या स्वरांनी होते त्यावेळेस आपण त्याच्या पुढे ए हे आर्टिकल वापरू शकत नाही। म्हणजेच आपला जो पहिला पर्याय आहे तो काय आहे? चुकीचा आहे। दुसरा पर्याय बघूया। दुसरा पर्याय आहे अँड। शी इज अन अनटायडी गर्ल आपण म्हणू शकतो कारण या शब्दाची जी सुरुवात आहे अनटायडीची ती सुरुवात यू या वर्डने झालेली आहे, म्हणून यूच्या अगोदर आपण अन हे आर्टिकल वापरू शकतो। तर तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, यावेळेस ए ई आय ओ यू या जी शब्दांची सुरुवात आहे ए ई आय ओ यू या स्वरांनी होईल त्यावेळेस आपण आर्टिकल अन वापरतो। ठीक आहे, तर बी ऑप्शन जे आहे ते आपलं बरोबर आहे, त्यामुळे ए ऑप्शन चुकीचं आहे, बी ऑप्शन बरोबर आहे, तर सी आणि डी ऑप्शन देखील काय असतील? चुकीचे असतील। म्हणजेच आपण द हे आर्टिकल अनटायडीच्या अगोदर लावू शकत नाही आणि ऑप्शन डी म्हणजे नो आर्टिकल हा पर्याय देखील काय आहे? चुकीचा आहे। पुढच्या प्रश्नाकडे वळूया। चूज द करेक्ट आर्टिकल। सेकंड क्वेश्चन देखील हा आर्टिकलवरच विचारला गेलेला आहे। दुसरा प्रश्न देखील आपल्याला आर्टिकलवर विचारला गेलेला आहे। बघूया, डॅश व्हर्च्यू हॅज इट्स ओन रिवॉर्ड। सेंटेन्स दिलेला आहे आणि त्याच्या पूर्वी कोणतं आर्टिकल म्हणजेच व्हर्च्यूच्या अगोदर कोणतं आर्टिकल वापरलं जाईल ते आपल्याला बघायचं आहे। ऑप्शन दिलेले आहेत आपल्याला। पहिला ऑप्शन आहे ए, दुसरा आहे अँड, तिसरं सी ऑप्शन आहे द आणि डी आहे नो आर्टिकल। तर व्हर्च्यूच्या अगोदर कोणतंही आर्टिकल आपण वापरत नाही, म्हणून ए पर्याय देखील चुकीचा आहे, बी पर्याय अँड देखील चुकीचा आहे आणि सी पर्याय द देखील काय आहे? चुकीचा आहे आणि डी पर्याय नो आर्टिकल हा काय आहे? बरोबर आहे, कारण व्हर्च्यूच्या अगोदर आपण कोणतंही आर्टिकल वापरणार नाही। ठीक आहे, तर सेकंड प्रश्न देखील तुम्हाला समजला असेल। तिसरा प्रश्न बघूया, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह। ठीक आहे, जेम्स ॲज वेल ॲज जॉन डॅश प्रेज। ऑप्शन बघूया। पहिला पर्याय आहे डिझर्व, दुसरा पर्याय आहे वॉज डिझर्विंग, तिसरा पर्याय आहे डिझर्व्स आणि चौथा पर्याय आहे डिझर्व्ड। ठीक आहे, तर जेम्स ॲज वेल ॲज जॉन, तर जेम्स आणि जॉन काय आहेत? दोन कर्ते आहेत, दोघही काय आहे? सब्जेक्ट आहे आणि दोघही कशाने जोडले गेले आहेत? ॲज वेल ॲज ने जोडले गेलेले आहेत। परंतु जो पहिला कर्ता आहे तो काय आहे? सिंग्युलर नाउन आहे। काय आहे? सिंग्युलर नाउन आहे, म्हणून आपण ज्यावेळेस इथे डिझर्वचा जो फॉर्म वापरू तो काय वापरू? सिंग्युलर नाउन साठी म्हणजे थर्ड पर्सन साठी जे आपण वापरणार ते वापरू। त्याचप्रमाणे या सेंटेन्स मध्ये आपण कोणता टेन्स दिलेला आहे? तर या सेंटेन्स मध्ये
पास्ट टेन्स दिलेला आहे का? नाही, म्हणून बी आणि डी ऑप्शन येऊ शकत नाही. तर प्रेझेंट टेन्स दिलेला आहे. ऑप्शन बघूया आपण. ए पर्यायामध्ये दिलंय डिझर्व, तर डिझर्व आपण वापरू शकत नाही, कारण सिंपल प्रेझेंट टेन्स जरी असला तरी जेम्स हे तृतीय पुरुषी आहे, तर त्याच्यासाठी आपण डिझर्व वापरत नाही. तर थर्ड पर्सन साठी जर आपण बघितलं सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण काय लावतो? एस किंवा ईएस प्रत्यय शब्दाला लावत असतो, म्हणून ए पर्याय काय आहे? चुकीचा आहे. वॉज डिझर्विंग आपण म्हणू शकत नाही, कारण सिंपल प्रेझेंट टेन्स मधील सेंटेन्स आहे. या जे सेंटेन्स आहे त्यामध्ये कोणत्या दुसऱ्या काळाचा उल्लेख झालेला नसल्यामुळे आपण बी ऑप्शन देखील काय आहे? चुकीचा आहे. आणि सी ऑप्शन जर बघितलं, सी ऑप्शन आहे डिझर्व्स. ठीक आहे, तर जेम्स काय आहे? तृतीय पुरुषी नाम आहे, त्यासाठी आपण डिझर्व्स वापरू शकतो, कारण डिझर्वला एस लावलेलं आहे आणि प्रेझेंट टेन्स मध्ये आपण डिझर्वला एस लावतो. ठीक आहे, तर प्रेझेंट टेन्स मध्ये काय करतो आपण? शब्दाला एस किंवा ईएस प्रत्यय हे लावत असतो, म्हणून सी ऑप्शन काय आहे? बरोबर आहे. आणि डिझर्व डी ऑप्शन देखील काय आहे? चुकीचं आहे. तर तिसरा प्रश्न देखील तुम्हाला समजलाच असेल. तिसरा प्रश्न हा कशावर होता? तर करेक्ट अल्टरनेटिव्ह आपल्याला शोधायचा होता. चौथा प्रश्नाकडे वळूया. यूज द करेक्ट वर्ब फॉर्म ऑफ गिवन वर्ब इन ब्रॅकेट. आता सेंटेन्स मध्ये आपल्याला वर्ब दिलेला आहे आणि त्या वर्बचा योग्य फॉर्म कोणता आहे ते आपल्याला ऑप्शन मध्ये दिलेला आहे आणि योग्य फॉर्म आपल्याला निवडायचा आहे. बघूया. आय ऑलवेज ओबे माय फादर व्हेन आय वॉज चाइल्ड. तर आय ऑलवेज ओबे माय फादर म्हणजे मी माझ्या फादरला काय करत असे? ओबे करत असे. ठीक आहे, तर त्यांच्याप्रमाणे चालत असे असं देखील आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. व्हेन आय वॉज चाइल्ड, जेव्हा मी लहान होतो तेव्हा. तर ओबे हा जो वर्ब आहे त्याचा योग्य फॉर्म कोणता आहे या सेंटेन्स मध्ये वापरला जाऊ शकतो तो आपल्याला शोधायचा आहे. पर्याय बघूया. ए पर्यायात दिलाय ओबेड, बी पर्यायात दिलाय ओबेईंग, सी पर्यायात दिलंय इज ओबेईंग आणि डी पर्यायात दिलंय हॅव ओबेड. तर चार पर्यायांपैकी कोणता फॉर्म जो आहे तो योग्य आहे ते बघूया. आय ऑलवेज ओबे माय फादर व्हेन आय वॉज चाइल्ड. आता जर आपण इथपर्यंत सेंटेन्स बघितलं, आय ऑलवेज ओबे माय फादर. ठीक आहे, तर इथपर्यंत जर सेंटेन्स बघितला आपण तर त्या सेंटेन्स मध्ये प्रेझेंट टेन्स आपल्याला दिसतो, परंतु ज्या वेळेस आपण व्हेन आय वॉज चाइल्ड हे सेंटेन्स रीड करतो तर आय वॉज जेव्हा म्हणतो आपण तर वॉज इज आल्यामुळे ते सेंटेन्स कोणत्या टेन्सचं होतं? पास्ट टेन्सचं. जर सेंटेन्स मध्ये पास्ट टेन्सचा उल्लेख झालेला असेल तर वर्ब देखील कोणत्या टेन्स मधला वापरला जाईल? पास्ट टेन्सचा. म्हणजेच वर्बचा सेकंड फॉर्म जो आहे तोच सेंटेन्स मध्ये वापरला जाईल. तर ए ऑप्शन मध्ये दिलंय ओबेड. तर ओबेड हे पास्ट टेन्स आपल्याला दर्शवतं का? तर हो, ओबेचा V2 म्हणजेच वर्बचा सेकंड फॉर्म किंवा पास्ट फॉर्म ओबेड असा होतो, म्हणून ए ऑप्शन ओबेड हे काय आहे? बरोबर आहे. तर आय ऑलवेज ओबेड माय फादर व्हेन आय वॉज चाइल्ड असं जर सेंटेन्स आपण केलं तर ते सेंटेन्स काय होईल? करेक्ट सेंटेन्स होईल. आता ए ऑप्शन हे बरोबर आहे, पण तिघ जे ऑप्शन जे आहेत ते का चुकीचे आहेत ते बघूया. बी ऑप्शन काय आहे? ओबेईंग. तर ओबेईंग आपण वापरू शकत नाही, कारण येथे कोणत्या टेन्सचा उल्लेख झालेला आहे? पास्ट टेन्सचा उल्लेख झालेला आहे. वॉज सेंटेन्स मध्ये आल्यामुळे पास्ट टेन्सचा उल्लेख तेथे झालेला आहे. ठीक आहे, म्हणून बी ऑप्शन देखील काय आहे? चुकीचं आहे. आणि इज ओबेईंग देखील आपण वापरू शकत नाही, कारण सेंटेन्स मध्ये ऑलरेडी आय वॉज चाइल्ड म्हटलेलं आहे, म्हणजे जेव्हा मी लहान होतो तेव्हा. तर पास्ट टेन्स दिलेला आहे आणि त्याच वेळेस आपण कंटिन्युअस टेन्स सेंटेन्स मध्ये वापरू शकत नाही. त्याचप्रमाणे डी ऑप्शन हॅव ओबेड देखील काय आहे? चुकीचा पर्याय आहे. तर पर्याय क्रमांक ए जो आहे तो बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघूया. फिलिंग द ब्लँक्स डॅश यू स्पीक फ्रेंच. तर आपल्याला कोणते पर्याय जो बरोबर आहे तो ओळखायचा आहे. ए पर्याय आहे माइट, बी पर्याय आहे मे, सी पर्याय आहे कॅन आणि डी पर्याय आहे शाल. तर हा जो प्रश्न आहे तो कशावर आहे? मॉडेल ऑक्झिलरीज वर प्रश्न विचारलेला आहे. तर कोणत्या मॉडेल ऑक्झिलरीचा वापर आपण या क्वेश्चन मध्ये करू शकतो? तर माइट आपण वापरू शकतो का? माइट यू स्पीक फ्रेंच
अजिबात नाही. माईट याचा वापर आपण प्रश्नाच्या सुरुवातीला करू शकत नाही. मे यू स्पीक फ्रेंच देखील आपण म्हणू शकत नाही. म्हणजेच बी पर्याय देखील काय आहे, चुकीचा आहे. सी पर्याय आहे कॅन. कॅन यू स्पीक फ्रेंच असं आपण म्हणू शकतो, म्हणून सी पर्याय काय आहे आपला बरोबर आहे. आणि डी पर्याय काय असेल, मग डी पर्याय देखील काय असेल, चुकीचा असेल. तर कॅन यू स्पीक फ्रेंच असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच कॅन या मॉडेल ऑक्झिलरीचा वापर आपण सेंटेन्स मध्ये करू शकतो. फ्रेंड्स, आज आपण 5 प्रश्नांचे अनालिसिस घेतलेलं आहे. आरोग्य विभागाच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत त्यांचे अनालिसिस आपण रोजच घेणार आहोत. पुन्हा भेटू असंच एका न्यू सेशन मध्ये. हॅव अ नाईस डे.